नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या काही दिवसांपासून गृह मंत्रालयावरून महायुतीमध्ये वाद असल्याची, एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण देत शिंदे नाराज असल्याचे सांगितले आहे। 8 दिवसांमध्ये आमचा मंत्रिमंडळ विस्तार होईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले। गृह खाते भाजपाकडेच राहील असेही देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिलेले आहेत। गृह मंत्रालय आपल्याकडेच ठेवावे असे भाजपाला वाटत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट सांगितले। रिपोर्टनुसार एकनाथ शिंदे यांनी गृह मंत्रालयावर दावा ठोकला आहे। भाजपाकडून गृह खाते देण्यास नकार देण्यात आला, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला। भाजपाकडून गृह खात्यावरील दावा सोडण्यास नकार देण्यात आलाय। एकनाथ शिंदे यांना दुसरे महत्त्वाचे खाते देण्यास भाजप तयार आहे, पण एकनाथ शिंदे गृह खात्यावर अडून बसल्याचे सांगितले जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृह खाते हवेच आहे, त्यासाठी ते आग्रही आहेत। या वृत्तावर भाजपाने गृह मंत्रालयाकडेच ठेवावे असे भाजपाला वाटत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले। फडणवीस म्हणाले की शिंदे यांनी अद्याप कोणत्याही खात्याबाबत आग्रह धरण्यात आलेला नाही। खाते वाटपावर आमची चर्चा सुरू आहे। खाते वाटपाचेच बोलायचं झालं तर गृह विभाग नेहमीच आमच्यासोबत आहे। कोणत्याही पोर्टफोलिओसाठी चर्चा आवश्यक आहे, परंतु काही पोर्टफोलिओवरील चर्चेसाठी विशेष करून गृह विभाग नेहमीच आमच्याबरोबर आहे। महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत। गृह मंत्रालयाबाबत समन्वय आवश्यक आहे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले। महायुतीमध्ये चांगला समन्वय आहे। आमचे खातेवाटप मंत्रिमंडळाची संख्या जवळपास निश्चित झाली आहे। 16 डिसेंबर पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।